नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। तर फ्रेंड्स, आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलच्या माहिती, याचे यूजेस, डोसेस, या टॅबलेट्स तुम्हाला कशा यूज करायचे आहेत, प्राइसिंग पासून कंपनीपर्यंत आपण या टॅबलेटचा पूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत। आज आपण बोलत आहोत टेलमीकाइंड 40 mg टॅबलेट बद्दल। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरियंट्स मिळून जातात, वेगवेगळ्या कंटेंट सोबत सुद्धा सपोर्टिव्ह कंटेंट हा तुम्हाला सेम मिळू शकतो। हे पूर्णपणे तुमच्या आजारावर डिपेंड आहे की डॉक्टर्स तुम्हाला कोणता कंटेंट लिहून देत असतात। तर याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट आता मिळत आहे, टेलमीसार्टन, आणि तो तुम्हाला 40 mg मध्ये या टॅबलेटमध्ये मिळून जाणार आहे। या टॅबलेटचा वापर डॉक्टर्स तुमच्या हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशरच्या विलाजासाठी करत असतात। जर तुम्हाला खूप जास्त हाय ब्लड प्रेशर असेल तर तुमच्या ब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात। तुम्हाला भविष्यात होणारा जो पण हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा वगैरे जर तुम्हाला धोका असेल तर तो धोका जो आहे तो टाळण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करत असतात। या टॅबलेट घेण्यासाठी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन खूप जास्त गरजेची आहे। बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा यूज तुम्ही अजिबात करणार नाही। हा तुमच्या ब्लड प्रेशरला सामान्य आणि नियंत्रित ठेवण्याच्या सोबतच तुमच्या ज्या ब्लड सेल्स असतात, ज्या रक्तवाहिन्या असतात, यांना रिलॅक्स करण्याचं काम सुद्धा तुमच्यासाठी करत असतो। तुमच्या हार्टपर्यंत ऑक्सिजनची लेवल व्यवस्थित करत असतो आणि सोबतच तुमच्या हार्टपर्यंत ब्लड जे आहे, जे सर्क्युलेशन आहे ब्लडचं, ते व्यवस्थित पाठवण्याचं काम हे कंटेंट तुमच्यासाठी करत असतं। तर फ्रेंड्स, हे जे कंटेंट आहे टेलमीसार्टन एक अँजिओटेन्सिस रिफ्लेक्टर ब्लॉकर आहे। आपण याला ARB असं सुद्धा म्हणू शकतो। तर हे तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करून तुम्हाला हार्ट अटॅक जो आहे, तुमचा हार्ट अटॅकचा वगैरे धोका असेल, स्ट्रोकचा धोका असेल, पूर्णपणे याची संभावना कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं। ही टॅबलेट जेव्हा तुम्ही डॉक्टरला विचारून घेता त्यावेळेस सुद्धा, आणि तुम्ही जेव्हा ही बंद करणार त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डॉक्टरची सजेशनची खूप जास्त गरज आहे। अचानक या टॅबलेट घेणं कधीही बंद करायच्या नाहीयेत। या टॅबलेट जे आहे तुम्ही जेवणासोबत घेऊ शकतात। न जेवता घेतलं की गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे दिसून येऊ शकतात। तर याला न जेवता अजिबात घ्यायच्या नाहीये, कोणत्याही कारणास्तव विसरायची नाहीये। टॅबलेट जर दिवसभरात 1 किंवा 2 चालू असतील तर त्याच हिशोबाने तुम्हाला ही टॅबलेट घ्यायची आहे। एक टाइम फिक्स करून घ्यायचा आहे, कोणताही जो तुम्हाला लक्षात राहील तो टाइमवर ही टॅबलेट तुम्ही घेतलीच गेली पाहिजे। आता जाणून घेऊया आपण याचे साईड इफेक्ट। जे पण कॉमन साईड इफेक्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याने तुम्हाला झोप वगैरे येऊ शकते, तुमच्या जे टाचा असतात त्याच्यामध्ये सूज वगैरे, डोकेदुखी, फ्लशिंग म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर गरमी वगैरे तुम्हाला भासू शकते, चक्कर येऊ शकतात, तुमची जी हार्टबीट आहे ती कमी होऊ शकते। तर तुम्ही थोडंसं लक्ष द्यायचं आहे। जर तुम्हाला खूप जास्त त्रास वाटला की डॉक्टरला अगोदर दाखवून घ्यायचं आहे। आणि झोप येऊ शकते तर तुम्ही जर ड्रायव्हिंग वगैरे करत असाल किंवा बाहेर जात असाल तरीही तुम्हाला स्वतःवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे। जे पण किडनी लिव्हरचे पेशंट आहे ते बिना डॉक्टरला विचारता या टॅबलेटचा वापर करणार नाही। आणि जे पण अल्कोहोलिक लोक आहेत, जे अल्कोहोल सेवन करतात, त्या लोकांनी सुद्धा अल्कोहोल सोबत या टॅबलेटचा वापर अजिबात करायचा नाहीये। पूर्णपणे ॲडल्टमध्ये यूज होते, मुलांपासून, लहान मुलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात। कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला काम अगदी एकसारखं देणार आहे। आज आपण मॅनकाइंड कंपनीबद्दल बोलत आहोत। तर यामध्ये तुम्हाला 10 टॅबलेटचे 1 स्ट्रिप मिळत आहे आणि 1 स्ट्रिपची किंमत तुम्हाला 43 रुपये 26 पैसे इतकी मिळून जाणार आहे। तर अजूनही एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। जर सेम कंपनीचं सेम प्रोडक्ट तुम्ही घ्यायला गेला की तुम्हाला हीच प्राइस मिळणार आहे, आणि तुम्ही जर वेगळ्या कंपनीचं सेम कंटेंट घ्यायला गेला की तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळेल। बाकी काम एकसारखंच मिळणार आहे तुम्हाला जर कंटेंट सेम असेल। तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली, युजफुल वाटली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कोणत्याही मेडिसिनचा रिव्ह्यू पाहायचा असेल तर चॅनलला एकदा भेट द्या। इथे तुम्हाला प्रत्येक मेडिसिनचा रिव्ह्यू पाहायला भेटेल आणि पर्टिक्युलर काही तुमच्या क्वेरीज असतील तरी पण तुम्ही विचारू शकता। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।